अशिक्षित लोक जे आहेत ते असे संभ्रम निर्माण करतात. नेतृत्व करणारा प्रत्येक व्यक्ती हा कधीच म्हणत नाही की यश माझं असतं. अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक असतील, पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान 12 वाजता इंस्टाग्रामवरती ऑनलाईन येऊन जर रील टाकत असतील तर मला असं वाटतं की सरकार घाबरलेलं. ते जर परिषद गेल्यावरती कांद्याची जाहिरात केली असती तर कांद्याचे रेट आज उंच झाले असते. पण आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही आता स्वतंत्रपणे आवाज उठवून बोलू शकतो. आणि त्या लाठीमाराचं उत्तर हे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे. आमच्या युवकांची मागणी आहे की सोनम वांगचुक हे भारताचे शिक्षण मंत्री झाले पाहिजेत. गेले 36 दिवस जंतर मंतरवर जे आहे ते धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू होतं. सोनम वांगचुक यांचं उपोषण देखील सुरू होतं. मात्र या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आले म्हणावं लागेल. आपण बघू शकतो धर्मेंद्र प्रधानांचा जो आहे तो धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आपल्या शिक्षण मंत्री पदाचा. मोदी सरकारच्या काळातील एका केंद्रीय मंत्र्याचा हा खरं तर 12-13 वर्षातील पहिलाच राजीनामा आहे. आणि यामुळे आज जगभर जे आहे ते सगळीकडे जल्लोष साजरा केला जातोय. देशभर याचं सगळ्या देशाचं लक्ष जे आहे त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणार का याकडे लागलं होतं. आणि आज अखेर धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आज सर्वत्र जल्लोष साजरा केला जातोय. आपण माझ्या या बाजूला बघू शकता पुण्यामध्ये गुडलक चौकामध्ये देखील तरुणांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे आणि तरुण जे आहेत ते जल्लोष साजरा करतात, मेलोडी चॉकलेट वाटतात. त्याचबरोबर झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए अशा प्रकारचे मीम्स जे आहेत ते देखील तयार केलेले आहेत. आपल्यासोबत काही युवक आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. आज अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय, काय पहिली प्रतिक्रिया? सगळ्यात जास्त आनंद आज आम्हाला होतोय. कालच पुण्यामध्ये संपूर्ण आम्ही युवकांनी मिळून त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं होतं आणि या देशातली कुठली क्रांती महाराष्ट्रातनं चालू होती. काल आपण आंदोलन केलं आणि आज लगेच त्यांचा आम्हाला राजीनामा मिळाला. खूप जास्त आनंद होतो. मात्र धर्मेंद्र प्रधानांनी जे पत्र लिहिले आहे राजीनाम्याचं त्यामध्ये ते म्हणाले आहेत की विद्यार्थ्यांच्या आकांक्षाचा, त्यांच्या सगळ्या मनाचा मी आदर करतोय असं त्यांनी म्हणाले. आणि दुसरीकडे ते असं देखील म्हणाले की मोदी सरकार म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सेवा करायला मिळाली याचे मी आभार देखील मानतो. नक्कीच या भारताची ही लोकशाही आहे. आम्ही सगळे विद्यार्थी आहेत, शिक्षित आहेत. अशिक्षित लोक जे आहेत ते असे संभ्रम निर्माण करतात. आम्ही मतदान केलं होतं, आम्ही टॅक्स भरतो, त्याच्यातनं ती मंत्री लोक तिथं जातात आणि ते कुठल्याही पक्षाचे नसतात, कुठल्याही नेतृत्वाखाली ते काम करत नसतात. ते भारताच्या संविधानावर चालत असतात आणि संविधानिक पदावर असतात. जेव्हा जेव्हा निवडून ते शिक्षण मंत्री या पदावर गेले तेव्हा त्यांनी या देशासाठी काम केलं. कुठल्याही सरकारसाठी काम केलं नाही, कुठल्याही एका नेतृत्वाखाली नेत्यासाठी काम केलं नाही, तर या भारत देशासाठी संविधानाखाली काम केलं. त्यांचं जर ते फेल्युअर होतं म्हणजे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं फेल्युअर आहे, त्या पदावर ते असताना त्याची अकाउंटेबिलिटी, त्याची जबाबदारी त्यांनी घेणंच होतं आणि त्यांनी ती घेतली नाही म्हणून युवकांनी आंदोलन केलं आणि आज त्यांनी ती घेतलेली आणि त्यांचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. यात यश विद्यार्थ्यांसोबतच भारतीय लोकशाहीचं आणि इथल्या संविधानाचं झालं. आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक असतील हे लढा देत आहेत. जंतर मंतरवर आंदोलनं, उपोषणं देखील होती. मग यामध्ये खरं यश कोणाचे, अभिजित दिपकेंचं आहे का विद्यार्थ्यांचं आहे? खरं तर या देशाची परंपरा आहे. या देशात विविध अडचणी असतात आणि त्या अडचणीसाठी कुणीतरी एक व्यक्ती समोर येतो, लढा देतो आणि त्याच्या मागे संपूर्ण जी लोक असतात जे अडचणी सोसत असतात त्या तिथं व्यक्त होतात, त्यातनं हे होतं. नेतृत्व करणारा प्रत्येक व्यक्ती हा कधीच म्हणत नाही की यश माझं असतं. अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक असतील, हे ते जे 24-22 विद्यार्थी आहेत ज्यांनी आत्महत्या केली शिक्षण म्हणजे नीटच्या पेपर लीक मुळे, त्या सगळ्यांच्यासाठी तिथं होते. खरं तर आमचं देखील या विद्यार्थ्यांचं देखील ते यश नाही, तर ही खरं तर एक श्रद्धांजली आहे. ही खरं तर एक शर्मेची बाब आहे की त्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली आणि त्यांना ती करावी लागली. त्याच्या बदल्यात युवक काय करतात, तर युवक राजीनामा घेतात. हे सगळे या आंदोलनात दिसून येते. आम्हाला याचाही आनंद आहे की लढावं लागतं, लढायला काहीच लागतं. ही भारतीय लोकशाही आहे. लोक समोर येत नाहीत. ते 2 व्यक्ती तिथं समोर आले, लढले, त्यांच्या आम्ही गट्सला, करेजला दाद देतो. त्याच्यात ते यश त्यांचं देखील आहे, त्यांच्या माध्यमातून युवकांचं देखील आहे आणि शिक्षणाचं देखील आहे. काय धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाय, काय प्रतिक्रिया? खरं तर हे लोकशाहीचं यश आहे आणि त्या लोकशाहीला जागा करण्यासाठी, इथल्या व्यवस्थेला जागा करण्यासाठी इथल्या सामान्य विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं यश आहे. विद्यार्थ्यांना पालकांनी एक प्रोत्साहन दिलं आणि विद्यार्थ्यांना करून दाखवलं. मागल्या 12 वर्षामध्ये जे झालं नाही, हे कुठलाही लढा इतक्या चांगल्या स्केलवर आणि त्या कमी काळामध्ये मागल्या 2 महिन्यामध्ये पेज बनलं काँग्रेस जनता पार्टीचं आणि आज एक मोठ्या मंत्र्याचा राजीनामा झाला. आज
एक महाराष्ट्रामध्ये एकादशी आहे आणि एकादशीला या विठ्ठला नावाला एक चांगली न्यूज दिलेला आहे आणि विठ्ठल पावला आणि विठ्ठल सदैव आमच्या पाठीची आहे एवढे सांगतो. मग आता पुढच्या काय मागण्यात आता पुढच्या काय साकडं घालणार आहे विठ्ठलाकडे? पहिली पायरी होती शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेणं. आता हे दुसरी पायरी असेल आपली की त्या व्यवस्थेला जागा करणं. ज्या व्यवस्थेने आम्हाला काहीच समजलं नाही त्या व्यवस्थेमध्ये एक चांगला भारत घडण्यासाठी जे करावं लागेल तिथल्या व्यवस्थेला चांगलं करण्यासाठी जागा करण्यासाठी इथला विद्यार्थी कायम उभा आहे आणि क्रांती घडवायला तयार आहे आजपासून. नक्कीच खरं तर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे आणि यामुळे आज देशभरात जल्लोष साजरा केला जातोय. मात्र ज्यावेळेस धर्मेंद्र प्रधानांनी आपला राजीनामा दिला त्यामध्ये त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्याबद्दल कुठली खंत व्यक्त केलेली नाही. नक्कीच त्यांना मला असं वाटतं की त्यांना आतापर्यंत दुःख झालेलं नसेल किंवा त्यांना माहिती पण नसेल की विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली. कारण की विद्यार्थ्यांनी जवळपास 1 महिना आंदोलन केलं ते पण शांततेय पद्धतीने आणि लोकशाहीच्या मार्गाने. तरी सुद्धा देखील जर असा माणूस विद्यार्थ्यांसाठी दुःख व्यक्त करीत नसेल तर त्या माणसाला त्या दुःखाची जाणीव नसेल असं मला वाटतं. आणि शेवटी मी एवढंच सांगतो की ज्यांना वाटत होतं की होणार नाही करणार नाही त्यांनी बघावं की केलं आता आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी. काल पुण्यामध्ये म्हणजे देशभर अनेक ठिकाणी काल मोर्चे निघाले होते. पुण्यामध्ये मोठा मोर्चा निघाला. पुण्याच्या मोर्चाची सर्वत्र चर्चा देखील झाली. याच्याच पडसाद पडून आज धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला का? जेनजीला घाबरले का ते? हो नक्कीच. काल पुण्यामध्ये आंदोलन झालं आणि जे पुण्यामध्ये होतं ते अख्ख्या बरं बसत असं म्हणतात. पुण्यामध्ये जे आंदोलन झालं त्यामध्ये खूप संख्येने लोक होते, विद्यार्थी होते, शिक्षक होते, पालक सुद्धा होते. असं कोणता वयोगट नव्हता की जो तिथे नव्हता. त्यामुळे सरकार घाबरलं आणि सरकार घाबरल्यामुळे सरकारने राजीनामा दिला. पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान 12 वाजता इंस्टाग्रामवरती ऑनलाईन येऊन जर रील टाकत असतील तर मला असं वाटतं की सरकार घाबरलेलं. पण एवढे 36 दिवस का लावले मग सरकारने? म्हणजे त्यांनी राजीनामा द्यायला एवढे 36 दिवस का लावले? सरकारने असं का केलं असं मला असं वाटतं की सरकार सगळ्यांची क्षमता बघत होतं की लोक किती वेळ वाट पाहू शकतात आणि त्यांना कुठेतरी सत्तेचा माज आलेला असावा असं मला वाटतं. आणि शेवटी मी एक सांगू शकतो की मेलोडी खावा आणि खुशा मावा. मेलोडी का वाटतं आज या आंदोलनामध्ये? कारण की जर बघितलं तर आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये, त्यांना विद्यार्थ्यांचं काही घेणं देणं नाहीये. तर ते परदेशात जाऊन मेलोडी चॉकलेटचं जाहिरात करतायत. ते जर परदेशात गेल्यावरती कांद्याची जाहिरात केली असते तर कांद्याचे रेट आज उंच झाले असते, दुधाचे रेट आज उंच झाले असते. पण ते काही घेऊन गेले तर मेलोडी चॉकलेट. याच्यामुळे आज सगळी मेलोडी वाटतायत आणि आनंद व्यक्त करतात. आता धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे. शिक्षण मंत्री पदाचं जागा जी आहे ती खाली झाली होईल आता. मग आता कोण चेहरा पाहिजे शिक्षण मंत्री पदासाठी? कोणता चेहरा पाहिजे असं वाटतं? त्या खुर्चीवरती असा कोणतरी चेहरा बसला पाहिजे ज्याला त्या व्यवस्थेमध्ये कसं काम करायचंय, ग्राउंड लेवलवरती यंत्रणा कशा चालतात याचं नॉलेज असावं, त्यानंतर काय घोटाळे होतात याचं नॉलेज असावं. असा व्यक्ती त्या खुर्चीवरती बसला पाहिजे. या ठिकाणी बघू शकतो गुडलक चौकामध्ये जे आहे ते तरुणाई असेल, त्याचबरोबर पालक वर्ग देखील असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ते देखील या जल्लोषामध्ये सामील झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. युवकांकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. दादा, आज धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे, काय प्रतिक्रिया आहे? प्रश्न नाही. काय प्रतिक्रिया आहे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला? ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कारण सगळ्यात चांगली गोष्ट याच्यातली की युवकांनी हे आंदोलन हाती घेतलं होतं आणि युवकांनी ते पार पाडलं. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की पुढे सरकार युवकांबद्दलचे जे धोरण आहे ते विचार करणार आहे आणि युवकांना या देशात यापुढे दुर्लक्षित करण्यात येणार नाही. खऱ्या अर्थाने जेनजीचा विजय झालाय म्हणावं लागल. या जेनजीला डेडिकेटेड म्हणून एखादं गाणं म्हणू शकशील का? नाही गाणं तर नाही म्हणू शकणार, पण हा विजय पहिली पायरी आहे जसे सगळे लोक म्हणताय. पण एज्युकेशन सिस्टमच नाही तर नोकऱ्यांमध्ये आणि सगळ्यामध्ये जेनझीचा जिथे जेनझीला डावललं जाईल तिथे त्याची जेनझी आवाज उठवून बोलण्यासाठी सक्षम आहे हे जेनझीने देशाला दाखवून दिलंय. आणखी पुढच्या काय मागण्या आहेत? एज्युकेशन सिस्टम चांगलं आलं पाहिजे आणि अनेक गोष्टी आहेत ज्याचा आम्हाला त्रास होतो. पण आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही आता स्वतंत्रपणे आवाज उठवून बोलू शकतो आणि हा देश आमचा आहे. आता पुढचं शिक्षण मंत्री कोण पाहिजे? काय कोणाचा चेहरा समोर आला पाहिजे? काय वाटतं? शिक्षण मंत्री कोणी असलं तरी चालेल, पण त्यांनी जेनझीचं किंवा तरुण पिढीचं ऐकलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. तेच आपण बघतोय. काय सांगाल आज पहिली प्रतिक्रिया काय आहे? एक युवक म्हणून काय सांगाल? काय नाही, राजीनामा झालेला आहे. एक नंबर वाटलं, चांगलं वाटलं राजीनामा झाला तर. पण एवढे दिवस गेलेत आणि आज राजीनामा झाला, झालं भेटला आम्हाला, आम्ही हे आहे, आनंदी आहे मी. न्याय भेटलाय का? न्याय भेटलेला आहे आता.
या ठिकाणी बघतोय आपण की जल्लोष जो आहे तो करण्यात येतोय. दादा, आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे, अखेर यश आलेलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया? दिल्लीमध्ये गेली 6-7 दिवस आम्ही होतो. पोलिसांनी आमच्यावर सुद्धा लाठीमार केला होता आणि त्या लाठीमाराचं उत्तर हे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना मारहाण केली, मुलींना मारहाण केली, जे लहान लहान बालकं आलती त्यांना तुम्ही मारलं, खेळ असलेल्या काठ्याने तुम्ही मारलं, जे बॅरिकेड्स होते त्यांना करंट देऊन तुम्ही अमानुष अत्याचार आमच्यावरती केले, त्याचं उत्तर हे तुमचा राजीनामा आहे. आणि फक्त धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही तर मोदींना सुद्धा त्यांची खुर्ची रिकामी करावी लागेल येणाऱ्या काळामध्ये. हे युवक या युवकांनी केलेली सुरुवात केलेली आहे क्रांतीची, आणि ही क्रांतीची ज्वाला आहे ती देशभर फडकत राहील आणि मोदी सरकारला त्यांची खुर्ची रिकामी करावी लागेल असं माझं काम आहे. सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला उशीर केला असं वाटतंय का? नक्कीच. जर तुम्ही दिल्लीमध्ये गेली 35 दिवस हे आंदोलन चालू आहे, जर तिथली परिस्थिती बघितली, तिथल्या ज्या विद्यार्थ्यांची किंवा युवकांची परिस्थिती बघितली तर तुमच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू येतील. कारण का म्हणजे जेवण, राहणं, खाणं तिथंच लोक झोपतायत, तिथंच पाऊस पडतोय, तिथंच ऊन आहे, आणि त्या सगळ्या परिस्थितीत हे विद्यार्थी आणि युवक संघर्ष करत आहेत. देशभरातून लोकांची म्हणजे प्रेरणा त्यांच्यासाठी होती की या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. कारण का धर्मेंद्र प्रधान फक्त शिक्षण मंत्री नसून एक अन्यायाचं प्रतीक आहे, आणि जोपर्यंत अन्यायाचं प्रतीक बाजूला होत नाही तोपर्यंत देशवासियांना न्याय मिळण्याची अपेक्षा नव्हती. आणि धर्मेंद्र प्रधानांनी जे 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्यांनी जेव्हा तो राजीनामा दिला त्यामध्ये कुठेही खंत सुद्धा व्यक्त केलेली नाही. हीच खूप दुर्दैवाची बाब आहे की धर्मेंद्र प्रधानांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे होता. 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, म्हणजे 22 लोकांच्या प्राणांचं जे मरणाची जी यातना आहे ते धर्मेंद्र प्रधान यांना लागलेली आहे, आणि तरी सुद्धा ते राजीनामा द्यायला तयार नव्हते. विद्यार्थ्यांना 35 दिवस जर आंदोलन करून मग राजीनामा ते देत असतील तर त्यासारखं दुर्दैव आणि निर्लज्जपणा दुसरा असू शकत नाही. मोदी सरकारला मजबूर व्हावं लागलं आणि मग त्यांचा राजीनामा घ्यावा लागलेला आहे. आता धर्मेंद्र प्रधानांच्या जी खुर्ची आहे ती खाली होणार आहे, मग या जागेवर शिक्षण मंत्री पद म्हणून कोणाचा चेहरा समोर येते, कोण शिक्षण मंत्री म्हणून पाहिजे? आमच्या युवकांची मागणी आहे की सोनम वांगचुक हे भारताचे शिक्षण मंत्री झाले पाहिजेत. सोनम वांगचुक सारखा शास्त्रज्ञ ज्यानं देशासाठी इतकं मोठं ज्ञान आणि इतकं मोठं कर्तृत्व त्यांनी अर्पण केलेलं आहे, त्यांच्यासारखा जर माणूस जर या देशाचा शिक्षण मंत्री झाला तर या देशाचा विकास होऊ शकतो, शिक्षण क्षेत्राचा विकास होऊ शकतो, युवकांचा विकास होऊ शकतो, विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकतो. आपल्यासोबत काही एक शालेय विद्यार्थी देखील आहे, तू देखील आज या जल्लोषामध्ये सहभागी झालेला आहेस. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय, काय वाटतं तुला एक विद्यार्थी म्हणून? धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला म्हणून मला आनंद वाटतोय, कारण की त्यांनी जे 2024 आणि 26 चे पेपर लीक व त्यांचं लक्ष नव्हतं, त्यामुळे पेपर लीक झाले. आता नरेंद्र मोदींनी पण म्हणजे लक्ष दिलं पाहिजे, पण ते देत नाहीये, म्हणून त्यांचं पण राजीनामा हवाय आम्हाला. मोदींचा राजीनाम्याची मागणी करतोयस तू, काय मोदींनी काय लक्ष दिलं पाहिजे? की आता जो इंडिया आहे ना, आतापर्यंत जेएनजीच्या हेल्प करून चायना नाहीतर जापानच्या कंपॅरिझन ह्याच्यावर गेला पाहिजे होतं, पण आता नाहीये. मोदींचं लक्ष मेलोडी नाहीतर मेलोडीवर. तू कितवीला आहेस आणि तुला पुढे जाऊन काय स्वप्न आहे, तुला काय बनायचं? मी आता 5th स्टँडर्ड आहे. माझं नाव धीरज नागनाथ सरवदे. मला भविष्यात MBBS डॉक्टर बनायचं. MBBS व्हायचंय म्हणून कुठेतरी हे नीटचं प्रकरण झालं, त्यामुळे तुझ्या मनात ती भीती निर्माण झाली, म्हणून तू आज व्यक्त होतोय का? तर नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते तरुणांमध्ये जल्लोषाचं वातावरण, त्या जल्लोष तरुणांकडून साजरा केला जातो, आणि खऱ्या अर्थाने आज सगळ्या विद्यार्थ्यांचं हे यश हे म्हणावं लागेल. जेएनजी जे आहे ती रस्त्यावर उतरलेली आहे आज या जल्लोषासाठी, आणि कुठेतरी समाधानकारक आणि आनंदाचं वातावरण जे आहे ते या विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रियंका परदेशी, story.com, पुणे.